रामफळ हे तुम्हाला फळ माहीत आहे का काय आहे ते? आपण याचं हे करणार आहोत. रामफळ आहे हे, याचं आपण शिकरण करणार आहोत. तर त्याचं शिकरण कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. तुम्ही केळीचं शिकरण तर ऐकलंच असेल, पण आपण आता रामफळाचं शिकरण करणार आहोत. कारण की रामफळ खरंच भारी लागतं टेस्टला. तुम्ही एकदा कधी तुमच्याकडे रामफळ असेल तर ट्राय करा. हे सातारा भागामध्ये क्वचितच लोकांना माहीत असेल की रामफळाचं शिकरण करतात ते. केळाचं शिकरण हे कॉमन आहे, सगळ्यांना माहीत आहे. पण रामफळाचं शिकरण हे पहिल्यांदाच तुम्ही ऐकत असाल, वेगळं काहीतरी. पण खरं ह्याचं शिकरण करतात. ॲक्च्युली ह्याचं क्रेडिट तर ते वैशालीताई आहेत, त्यांच्यामुळं मला माहीत पडलं की ह्याचं पण शिकरण करतात. त्याच्यामुळे आपण ह्याचं शिकरण बनवणार आहोत. चला तर मी सांगते कसं करायचं. आपण ह्याची देठं काढून घेणार आहोत 3 इंची. ॲक्च्युली 3 लागते का 4 लागते बघू. आणि हे आपण धुवून घेणार आहोत. त्याचे देठ काढून घेतलेत. त्याच्यासाठी आपल्याला लागणार पुरण चाळायची चाळण आणि खाली एक टोप आणि थोडंसं पाणी. जर ते मॅश करताना खाली नाही सरकलं तर आपण त्याच्या बिया हाताने पण काढून करू शकतो. पण हे बिया हे करण्यापेक्षा हे टेक्निक इझी आहे. मस्त आपल्याला थांबा. म्हणजे ना त्याचं काय होईल, ॲक्च्युली त्याच्या बिया खाली जाणार नाहीत, आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. त्याची साल आहे, ही साल आपण साईडला काढू. आणि ही प्रोसेस आहे ती अशी करून घेऊ. म्हणजे ह्याच्या ज्या बिया आहेत आपल्या त्यावरती राहणार, अशा घासून त्याचा म्हणजे अर्क सगळा उतरला जातो. आता मी राहिलेलं करून अशा प्रकारे मी सगळं रामफळाचं गर काढून घेतले चाळणीत. हे त्याचे साले आहेत आणि आपण आता हे मॅश करणार आहोत. तुम्हाला ह्याची टेक्निक कळली का कशी आहे, की जेणेकरून त्याच्या जे बिया आहेत त्या आतमध्ये म्हणजे असं मॅश करून एक एक बी काढण्यापेक्षा चाळणीमध्ये घेऊन तुम्ही जेव्हा हे हाताने हे करता मॅश करता तेव्हा त्याचा गर पूर्ण पल जो आहे तो पूर्ण खाली पडला जातो आणि बिया त्या वर राहतात. म्हणजे तुमचा एक तो त्रास वाचतो. अशा प्रकारे हा मी आता सगळा गर गाळून घेते. बिया सगळ्या अशा राहतात आपण एकत्र मॅश केल्यामुळे. आणि आपल्याला हा जो खाली जो आहे ह्याचा रामफळाचा पल हा बघा, हा असा पल सगळा निघतो टेन्शन फ्री. आणि आपण आता ह्याच्यात थोडंसं पाणी ओतून हे करून घ्यायचं, राहिलेलं गर त्याचा मॅश करून घ्यायचा. म्हणजे बिया सगळ्या वेगळ्या निघतात. हे असं घट्ट होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला आता साखर टाकायची, जसं तुम्हाला गोड हवं आहे तशा ह्याच्यामध्ये टाकायचे साखर आणि वेलची पूड आणि दूध टाकायचं हो. आणि आता आपण साखर टाकतो. मी जास्त गोड नाही करणार आहे, मी 4 चमचेच टाकलेत कारण की ऑलरेडी रामफळ गोड असतं त्याच्यामुळे. आणि आता आपण ह्याच्यात दूध वततो. दूध वतून आता माझ्याकडे वेलची पूड नाही आहे म्हणून हे अशा प्रकारे आपलं शिकरण झालेलं आहे. आणि हे सेट व्हायला ठेवायचं जरा फ्रीजमध्ये, म्हणजे छान लागतं टेस्टला.
तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दूध टाकू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही पातळ करू शकता. मला असं घट्ट हवं होतं. हे 3 ह्याचं केलं आहे मी फक्त. किती 3 ह्याचं रामफळाचे मोठे रामफळं होती 3 ह्याचे केलेत. आता कसं झालं ते नक्की कमेंट करून सांगा. नक्की सांगा तुम्ही मला रामफळाचं शिकरण कसं होतं आहे ते कमेंट करून. आणि तुमच्याकडे रामफळ असेल अवेलेबल तर नक्की करून बघा. खरंच खूप टेस्ट लागतं आणि खूप भारी लागतं ते. आता बाकी काही सांगू शकत नाही मी त्याच्याबद्दल. पण शिकरणासारखं शिकरण लागतं. पण जे केळाचं शिकरण असतं त्याच्या वेगळी टेस्ट असते. केळ हे नॉर्मल आहे, पण तुम्ही रामफळाचं तुम्ही कधी ऐकलं नसेल, पण रामफळाचं पण शिकरण करतात. आणि आवर्जून तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं आहे किंवा त्याची टेस्ट कशी आहे. आणि वेलची पूड आणि जायफळ आवर्जून टाका, त्याने अजूनच चविष्ट होतात. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि रामफळाचं शिकरण केल्यानंतर आवर्जून सांगा की कसं झालं आहे ते. इथेच आता तुमची रजा घेते. असंच भरभरून प्रेम करा व्हिडिओवरती आणि शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.